हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण जाणार आहोत जबल फीटला आणि तिथला सनसेट खूप सुंदर असतो असं मी ऐकलंय। तर चला आपण जाऊन बघूया। तर आज मी मेकअप करणार आहे कार मध्ये। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। माझं फाउंडेशन हातावर काढून घेतलंय। त्यासाठी मी माझं मॅकचं फाउंडेशन आणि मेबेलिन फिटमीचं फाउंडेशन मिक्स केलंय। आपण ते डायरेक्टली कबुकी ब्रशने अप्लाय करणार आहोत। हा पॅकचा कबुकी ब्रश आहे आणि त्याने फाउंडेशन खूप इव्हनली स्प्रेड होतं। फाउंडेशन आपण कपाळावर आणि मानेवर सुद्धा लावून घ्यायचं आहे। आता उरलेलं फाउंडेशन मी डोळ्याखाली आणि डोळ्यावर लावून घेते, जेणेकरून डिस्कलरेशन दिसणार नाही। कन्सिलर लावण्याआधी मी के ब्युटीचं क्रीम ब्लश लावून घेते। तुम्ही पण जर उन्हात मेकअप करणार असाल तर उन्हात दिसत नाहीये म्हणून भरमसाठ ब्लश लावून घेऊ नका। थोडं सावलीत गेल्यावर तुम्हाला कळेल की ते परफेक्ट झालंय का नाही स्किनवर। आणि आजकाल क्रीम ब्लश अप्लाय करण्यासाठी मी नायकाचा स्टिपलिंग ब्रश वापरते, त्यामुळे लेस एफर्टमध्ये खूप छान फिनिश येते आणि हात पण मेसी नाही होत। आता मी मेबेलिन फिटमी रेंजचं 25 नंबरचं कन्सिलर वापरते, त्यामुळे माझ्या फेसला जरा ब्राईटनिंग इफेक्ट येईल। आणि ब्लेंडिंगसाठी मी पॅकचा ब्लेंडिंग ब्रश वापरते। या ब्रशची साईज अगदी परफेक्ट आहे। आपल्याला कन्सिलर जिथल्या तिथे ब्लेंड करायचं, जास्त स्प्रेड नाही करायचं। अशा प्रकारे मी माझ्या फेसच्या हाय पॉईंट्सला कवर करून घेतलंय आणि त्यावर आता लूज पावडर वापरते। पावडर लावण्याआधी जे काही क्रीजेस होते ते मी रिमूव्ह करून घेतले आहेत। आता ही पावडर मी पूर्ण फेसला सुद्धा लावून घेणार आहे। आज मी हुडा ब्युटी आणि लॉरा मर्सियाची लूज पावडर मिक्स करून घेतली आहे। रिसेंटली मी असं नोटीस केलं आहे की 1-2 प्रोडक्ट मिक्स केले तर फिनिशिंग खूप छान येते। तुम्ही हे सगळं करायची गरज नाही आहे, तुमच्याकडे जे प्रोडक्ट आहे तुम्ही ते वापरू शकता। आता एका फ्लफी अशा पावडर ब्रशने मी एक्सेस जी पावडर आहे फेसवरती रिमूव्ह करून घेते। आता माझी आवडती स्टेप म्हणजे ब्लश, आणि त्यासाठी मी माझं ऑल टाईम फेवरेट नार्सचं ब्लश वापरते। हुडा ब्युटीच्या रिमास्टर्ड पॅलेटमधला एक ग्रे शेड घेतला आहे मी आणि त्याने आयब्रोज फिल करते, त्यामुळे माझे आयब्रोज खूप नॅचरल वाटतात। आता त्या सेम पॅलेटमधला एक ब्राऊन शेड घेतला आहे आणि ते मी ऑल ओव्हर द लीड लावून घेते। सध्या मी पेट्रोल स्टेशनला थांबले, तोपर्यंत मी फटाफट माझा आय मेकअप कंप्लीट करून घेते। हवी तेवढी कलर इंटेन्सिटी मिळाल्यानंतर मी एक ब्लॅक आय शॅडो घेणार आहे आणि लॅश लाईनच्या अगदी जवळून मी त्याला ब्लेंड करून घेणार आहे, जेणेकरून माझे आईज खूप नॅचरली ब्युटिफुल दिसतील। आता दुसऱ्या डोळ्यावर पण सेम प्रोसिजर रिपीट करायची आहे। आता आपण मस्कारा लावून घेऊया। हा एसेन्सचा आय लव्ह एक्स्ट्रीम मस्कारा आहे आणि यामुळे माझे आयलॅशेस खूपच सुंदर दिसतात। काही ठिकाणी मस्कारा जास्त लागल्यामुळे माझे आयलॅशेस एकमेकांना चिटकले आहेत। आता मी स्प्रूली तर आणलेला नाही आहे, पण या ब्रशने ट्राय करते ते सेपरेट करायला। लिपस्टिक अप्लाय करण्याआधी एक क्विक टी ब्रेक घेतला। आज मी लिप लाईन नाही करणार आहे, डिरेक्टली लिपस्टिक अप्लाय करते। ही वेट अँड वाईल्ड ब्रँडची लिपस्टिक आहे। मी वापरलेल्या सगळ्या मेकअप प्रोडक्ट्सची लिस्ट डिस्क्रिप्शन बारमध्ये मेन्शन केली आहे, तर तुम्ही ते चेक करू शकता। अँड दिस इज द फिनिश्ड लुक। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।